सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। केरडी आणि आमडी येथील रेल्वे ब्रिजवरती पडलेले आहेत मोठे मोठे खड्डे। याला जबाबदार रेल्वेचे अधिकारी की जनता? रामटेक ते नागपूर जाणाऱ्या रेल्वे लाईनच्या आमडी व केरडीच्या ब्रिजवरती मोठे मोठे जीवघेणे खड्डे पडल्यामुळे येणे जाणे करणाऱ्या लोकांना कसरत करावी लागत आहे। त्यामुळे ह्या रेल्वे ब्रिजची दुरुस्ती करणे आवश्यक आहे। एवढेच नाही तर पारशिवनी तालुका प्रतिनिधी यांच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वे अधिकारी यांच्याशी संपर्क केले। तेव्हा त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तेथे जाऊन निरीक्षणही केले नाही। म्हणजेच यांचे कामाकडे किती लक्ष आहे हे लक्षात येत असून जीवितहानी झाल्यानंतर हे लक्ष देतील का अशी चर्चा पारशिवनी तालुक्यातील जनतेमध्ये सुरू असून आंदोलन करण्याची चेतावणी देण्यात आलेली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे, शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर, पारशिवनी। नाही आहे पत्रक कोणत्या पार्टीच्या नाही, कोणाची दबेल नाही राहील। हे काम झाले पाहिजे साहेब। 15 दिवसांनी तुम्ही निघतो, नाही तर आम्ही आंदोलन बसू नाही। तर तुम्ही गावचे लोक टर्क वगैरे बंद करून देऊन आम्ही जाणार इथून। आमच्या बैल बंडीने जाऊन आले इथून का नाही साहेब? शेतकऱ्याला त्रास किती होते? बहुत पुष्कळ त्रास। इथून पैदल जाऊ शकून झाले तर बंडी कुठून जाणे वाटली। घ्या सांगा, तुमचे नाव सांगा पूर्ण। माझे नाव विनोद देवराव सोनवाने। गावाचे नाव सांगा। आंबडी। किती वर्ष झाले पुलाला? कुठं बे सर्वच्या पहिल्यापासून आहे ना। 6 वर्ष झाले। तुमच्या समोर किती घटना झाल्या? आमच्या समोर तर 3 झाले। रोड चालू आहे, एखादा मना गाडी उसरते ना, गाडी तिकडून सण्याने येते का नाही तर त्याला गड्डा नाही दिसून पडेल। आणि इथून सण्याने लाईट वगैरे बी नाही आहे आणि ब्रेकर बी दिल्याचं एक जवळ ब्रेक मारला का इथेच पसरते। थोडा दूर ब्रेकर द्यायला पाहिजे। मोठ्या मोठ्या गाड्या चालतात, अनबॅलन्स होते, कधी इकडे तर कधी तिकडे। मोठे टर्क चालू चालू पूर्ण रोड फुटून गेला आहे। इकडच्या का तिकडला बी फुटला, तिकडचा बी फुटला, तिकडल्या बी साईडचा। तिकडून नाही आणलं, तिकडूनच आणलं पण। 6 वर्ष झाली आहे। ब्रेक नाही मारून रॉकेटच्या वाणीच येते गोष्टी इकडे तिकडे। पाणी पडाले आहे, ट्रॅक्टर अजून चालू आहे, अजून जास्त अजून खतम चालू आहे। सगळं पैदल माणूस दुसऱ्या का तिसऱ्या वर्षा